नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादातील वरण कशा पद्धतीने बनवलं जातं हे पाहणार आहोत. तर यासाठी आपण साहित्य काय काय आहे, तर या ठिकाणी 20 किलो तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. कढीपत्ता हा चिंचेचा कोळ केलेला आहे. त्याचसोबत 7 किलो कांदे, 5 किलो टोमॅटो, किमान एक 5 ते 6 कोथिंबीरच्या गड्ड्या, 1 किलो लसूण, 1 किलो अद्रक, त्याचसोबत या ठिकाणी 4 किलो खोबरं याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे आणि बाकीचे जे काही मसाले आहेत ते सुद्धा या ठिकाणी घेतलेले आहेत. तर सगळ्यात अगोदर एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 5 किलो शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये एक 250 ग्राम जिरे आणि 250 ग्राम मोहरी टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा टाकलेला आहे, जो कांदा कट करून घेतलेला आहे. आता या कांद्याला छान गोल्डन होईपर्यंत छान तळलं जातं आणि ही जी फोडणी आहे, ती विशेषतः शेंगदाण्याच्या तेलामध्येच केली जाते. म्हणजे या वरणाची जी चव आहे, ती खूप अप्रतिम लागते. तर या ठिकाणी खडे मीठ टाकलेलं आहे, कारण हे मीठ टाकल्यानंतर आपलं जे फोडणीचं सारण आहे, ते बुडाला लागत नाही. कारण आपण बाकीचं जे साहित्य आहे, लसूण, अद्रक किंवा खोबरं हे बुडाला चिकटतं, त्यामुळेच थोडंसं मीठ टाकलं जातं. आता या ठिकाणी लसूणची पेस्ट टाकली जात आहे. लसूण आणि अद्रक हे सुद्धा यामध्ये मिक्स केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण लसूण आणि अद्रक सुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर याला सतत हलवत ठेवावं लागतं, कारण हा जो मसाला आहे, तो बुडाला पटकन लागतो. तर अशा पद्धतीने आपला जो कांदा आहे आणि लसूण आहे तो छानपैकी मिक्स झालेला आहे. आता या ठिकाणी अद्रकची पेस्ट टाकली जात आहे. लसूण आणि अद्रक छान तळल्यानंतरच बाकीचे मसाले टाकले जातात. तर अशा पद्धतीने याला छान मिक्स करायचं आहे. हा जो वरणाचा प्रकार आहे तो विशेषतः कुठल्याही महाप्रसादामध्ये किंवा पंक्तीमध्ये गावाकडे आवर्जून बनवला जातो. तर याला काही ठिकाणी बोरसरी वरण म्हटलं जातं किंवा भोकरी वरण म्हटलं जातं किंवा मग नॉर्मली आपलं जे महाप्रसादातील वरण असतं, तर खूप जास्त क्वांटिटीमध्ये हे बनवलं जातं. किमान हे वरण 400 ते 500 लोकांचं वरण आहे. तर या ठिकाणी आता टोमॅटो टाकलेले आहेत. तर हे 5 किलो टोमॅटो आहेत. ते छान धुवून स्वच्छ कट करून घेतलेले आहेत. आता टोमॅटो सुद्धा यामध्ये छानपैकी शिजवून घेतले जातात. म्हणजे आपल्या वरणाला अगदी दाटसरपणा येतो किंवा मग ते वरण चविष्ट लागतं. तर आता हा जो मसाला आहे तो व्यवस्थित तळत आल्यानंतर यामध्ये आता कढीपत्ता टाकला जाणार आहे. कढीपत्ता सुद्धा याला आपण छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्येच कोथिंबीर टाकली जात आहे. तर ही मिनिमम एक 10 गड्डी कोथिंबीर होती, तर त्यातली त्यांनी 3 ते 4 गड्डी कोथिंबीर टाकलेली आहे. वजनी 1 किलो किंवा 1.5 किलोच्या आसपास ती कोथिंबीर असेल. तर यामुळे सुद्धा वरणाची चव छान लागते. आता या ठिकाणी हळद टाकली जात आहे. हळदीने आपल्या वरणाला जो कलर आहे तो खूप सुरेख येतो. या ठिकाणी डाळ शिजवते वेळेस सुद्धा हळद आणि मीठ थोडंसं टाकलेलं आहे. आता हळद ही छान परतून घ्यायची आहे, कारण त्याचा पूर्ण जो कच्चा स्मेल आहे तो निघून जातो. तर अशा पद्धतीने आपला जो मसाला आहे तो छान तळत आल्यानंतर आपण या ठिकाणी कोरडे मसाले टाकले जाणार आहेत. तर या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर या ठिकाणी किमान 1 ते 1.5 किलो मिरची पावडर लागते. तर अगोदरची जी लाल मिरची पावडर होती आणि ही नंतर कलरसाठी थोडीशी वरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर या ठिकाणी आता भाजून वाटलेलं खोबरं जे आहे ते टाकलं जाणार आहे. तर या ठिकाणी 4 किलो खोबऱ्याचा खीस केलेला होता. तर या ठिकाणी हे जे खोबरं आहे ते अगोदर भाजलेलं आहे आणि नंतर वाटलेलं आहे. त्यामुळे याला जास्त परतायची गरज नाही.
तर अशा पद्धतीने छान मसाला भाजून घेतल्यानंतर या ठिकाणी 1 किलो चिंच भिजवून घेतलेली होती आणि त्या चिंचेचा कोळ यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर चिंचेचा कोळ व्यवस्थित थोडासा परतल्यानंतर या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. कारण तो मसाला जो आहे तो बुडाला चिकटण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने आपलं जे वरण आहे त्याची फोडणी झालेली आहे. आता यामध्ये बाकीचं साहित्यसुद्धा थोडंसं शिजवल्यानंतर टाकलं जाईल. तर या ठिकाणी ही जी डाळ आहे तर ती शिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकली जात आहे. तर या ठिकाणी 15 किलो तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची आणि मसुरीची डाळ अशा तिन्ही डाळी मिक्स करून टाकल्या जातात. तर या ठिकाणी दुसरं पातेलं सुद्धा डाळीचं टाकलं जात आहे. तर अशा पद्धतीचं जे वरण आहे, तर ते खास करून भाकरीसोबत खाल्लं जातं. तर याला भोकरी किंवा बरसुरी वरण म्हणतात आणि ते विशेषतः वरण-भात किंवा मग भाकरीसाठी खूपच स्पेशल मानलं जातं आणि कुठल्याही पंक्तीमध्ये हे वरण जे आहे ते आवर्जून बनवलं जातं. तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं जाणार आहे. फोडणीमध्ये सुद्धा अगोदर मीठ टाकलेलं होतं, पण ते थोडंसं कमी असल्यामुळे आता चवीपुरतं मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे. आता याला छान उकळी येत आहे आणि ही जी डाळ आहे ती उकळल्यानंतरच आता यामध्ये पाणीसुद्धा ॲड करणार आहे. या ठिकाणी थंड पाणी वापरू शकता किंवा गरम पाणीसुद्धा वापरू शकता. जर गरम पाणी टाकलं तर वरण जे आहे त्याची चव अजिबात बदलत नाही. तर या ठिकाणी हे जे 400 ते 500 लोकांचं वरण आहे, तर या ठिकाणी किमान 8 ते 10 घागरीचं वरण केलं जातं. तर त्यामध्ये आता पाणीसुद्धा टाकून घेतलं जाणार आहे. अशा पद्धतीने यामध्ये पाणी टाकलं जात आहे आणि एका बाजूने त्याला सतत मिक्स करत आहेत. म्हणजे आपल्या वरणाला किती थिकनेस आहे ते सुद्धा समजलं जातं. तर अशा पद्धतीने वरण आपलं उकळायला ठेवलेलं आहे. आता याला दणदणून किमान 2-3 उकळ्या काढल्या जाणार आहेत. आता यामध्ये शहाजिरे आणि दालचिनी प्रत्येकी 100 ग्रॅम दालचिनी आणि 100 ग्रॅम शहाजिरे भाजून घेऊन त्याला छान पूड बनवलेली आहे. ते वाटून घेतलेला आहे. तर जो मसाला आहे तो मेन हा मसाला आहे. त्यामध्ये जो काही सुगंध आहे तो त्या मसाल्यानेच येतो. तर आता वरणाला छानपैकी उकळी आलेली आहे. वरण उकळल्यानंतरच बाकीचे मसाले या ठिकाणी टाकले जाणार आहेत. तर या ठिकाणी धनेपूड टाकलेली आहे. त्याचसोबत शहाजिरे, दालचिनी, थोडीशी लवंग आणि त्याचसोबत घरकुल मसाला सुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे. जो काही खडा मसाला असतो तो भाजून त्याची पूड केली आणि तो मसाला यामध्ये टाकला जातो. तर अशा पद्धतीने आपलं वरण जे आहे ते उकळायला सुरुवात झालेली आहे आणि याला किमान एक 15 मिनिटं उकळल्यानंतर या ठिकाणी परत 1 किलो शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. या तेलाला अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि जी आपली बेडगी मिरची असते किंवा तडक्यासाठी जी मिरची वापरली जाते, तर या ठिकाणी एक 200 ग्रॅम मिरची याला छान तुकडे करून टाकलेले आहेत आणि ही मिरची तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी म्हणजे ब्राऊन झाली पाहिजे अशा पद्धतीने एवढं या तेलाचं टेम्परेचर केलं जातं आणि याचा तडका त्या वरणाला परत दिला जातो. तर अशा पद्धतीने आपला जो तडका आहे तो तयार झालेला आहे आणि आता तो आपण वरणामध्ये टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने यामध्ये तो तडकासुद्धा टाकलेला आहे आणि तडका टाकते वेळेस आपलं जे वरण आहे ते अगदी दणदणीत उकळलेलं असतं आणि तडका टाकल्यानंतर त्यावरतून एक प्लेट वरून झाकली जाते, जेणेकरून त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे किंवा तेलाचा जो फ्लेवर आहे तो त्या वरणामध्ये उतरला पाहिजे, त्यासाठी वरून झाकण ठेवलं जातं. तर अशा पद्धतीने आपल्या वरणाला अतिशय सुंदर अशी
तर्री आलेली आहे आणि हे जे वरण आहे चवीसाठी किंवा मग टेस्टसाठी या ठिकाणी अर्धा किलो काजूची पूड करून घेतलेली आहे आणि ती काजूची पावडर यामध्ये टाकली जाते. तर या ठिकाणी काजू पावडर टाकली जाते किंवा मग शेंगदाणे भाजून त्याची जी काही पूड असते ती सुद्धा टाकली जाते. तर त्यामुळे काजू किंवा शेंगदाण्यामुळे वरणाची जी टेस्ट आहे ती खूपच भारी लागते. तर अशा पद्धतीने आपलं जे वरण आहे ते व्यवस्थित शिजवून घेतलं जातं आणि वरणाचा जो फायनल लूक आहे किंवा त्याची तर्री आहे, तर ती दिसण्यासाठी खूपच भन्नाट दिसत आहे. त्याच पद्धतीने हे वरण खाण्यासाठी सुद्धा खूपच चवदार लागतं. तर अशा पद्धतीचं महाप्रसादातील हे काका जवळपास 40 ते 45 वर्ष झालं बनवत आलेले आहेत आणि यांच्या वरणाची जी चव आहे ती नॉन-व्हेजलाही मागे टाकते. अशा पद्धतीचं हे वरण लागतं आणि हा महाप्रसादातील वरणाची जी रेसिपी आहे, जर तुम्हाला आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.